नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सेवे भाग 48 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की करीम रियाजकडे लेटर घेऊन जातो आणि तिचे बाबा रियाला मुंबईत परत येण्यासाठी घ्यायला जातात। त्यावरून अनु आणि रिया दोघेही खूप खुश असतात। आता पुढे इकडे करीम ऑफिसमध्ये येतो, ऋषभला लेटर दिल्याचं सांगतो। कोणाला दिलंस तू लेटर ऋषभ? एक मुलगी होती सर, शिकली सवरली असून बावळटासारखी मलाच विचारत होती लेटरमध्ये काय आहे करीम। ऋषभ हलकेच हसतो। रात्री जेव्हा ऋषभ घरी आला तेव्हा अनु त्याच्या रूममध्ये गेली। भाई आत येऊ का? अनु ये ना ऋषभ। वा भाई, मानलं तुला, उद्या रिया येत आहे भाई। अनु नाव यू हॅपी ऋषभ। थँक्यू भाऊ, हे सगळं तू केलंस ना, पण कसं केलं म्हणजे काका? अनु ओनली फॉर यू माय डिअर सिस्टर ऋषभ। फक्त माझ्यासाठीच ना ती अनु। तसं ऋषभ कालात हसतो। चल भूक लागली असेल, तुझं पोट भरलं असेल, तुझी मैत्रीण येणार ते, पण माझं नाही आहे ऋषभ। भाई रिया खूप चांगली आहे, आजपर्यंत तिचीच साथ होती मला, फक्त त्या मूर्ख सुजीरच्या मागे लागली। प्रेम आणि आकर्षणाचा फरकच तिला पडला नाही। ती फक्त एका मित्रासारखी त्याच्याशी बोलायची, बाकी त्यांच्यात काही नव्हतं। मला तो अजिबात आवडायचा, हजारदा सांगूनही तिने ऐकलं नाही। शेवटी काय झालं, काकांचा विश्वास गमावून बसला। तुला का नाही आवडायचा तो ऋषभ? हॉस्टेलच्या मुलीकडून एक दोनदा मी ऐकलं होतं त्याच्याबद्दल, तो चांगला मुलगा नाही असं तसं। जाऊन चल जेवायला ऋषभ तिला घेऊन खाली येतो। जेवण करत असताना मॉमला काहीतरी मागतो। काकू प्लीज डाळ पास करा ना। मॉम तिला डाळ देतात। काकू काय म्हणतेस? तुझ्या आईला पण ती अशीच म्हणायची का ऋषभ? मला मॉम म्हणतो, तुझी मॉम किंवा आई मॉम सॉरी। सगळे जेवण करून रूममध्ये निघून जातात। तसं ऋषभ मॉमकडे येतो। मॉम अनुला थोडा वेळ दे, ती नक्की तुला मॉम म्हणेल ऋषभ। तसं मॉम त्याच्या गालावर प्रेमाने हात ठेवतात। दुसऱ्या दिवशी सकाळी रिया घरी पोहोचते। फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करायला बसतात। मला तुझ्याशी बोलायचं आहे। नाश्ता झाला की रूममध्ये पहिलाच का? हो बाबा। नाश्ता आटोपला की रिया बाबांना भेटायला जाते। बाबा रिया हाक मारते। एक बस बाबा, तुझ्या ऑफिसमधून मी लेटर आलं होतं म्हणून तुला इकडे आणलं। मी तुझा बाप आहे, वैरी नाही। तुझं नुकसान व्हावं असं मला कधीही वाटणार नाही। आजपासून तू ऑफिसला जा आणि मन लावून काम कर, बाकी गोष्टीत लक्ष घालू नकोस। एकदा माफ केलं, परत करणार नाही। परत माझा विश्वास तोडू नकोस, बाबा तिला समजावत असतात। थँक्यू बाबा, तुम्हाला मान खाली घालावी लागेल असं मी कधीही वागणार नाही। आता काहीही झालं तरी मी कधीच तुम्हाला दुखवणार नाही, प्रॉमिस बाबा। थँक्यू। प्रिया बाबाला मिठी मारते। तसं बाबाही तिला प्रेमाने जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवतात। अनु खूप आठवण काढत होती तुझी, एक दोनदा घरी पण येऊन गेली, तिला भेटून घे आज बाबा। हो बाबा। रिया जा आता पटकन ऑफिसची तयारी कर बाबा। हो बाबा, लव यू बाबा। रिया निघून जाते। वेळी कुठली बाबा स्वतःशीच हसत म्हणतात। ती रूममध्ये जाऊन छान तयार होऊन ऑफिसला जाते। आज कितीतरी दिवसांनी ती ऑफिसला आली असते। तिला खूप छान वाटते। ती आल्या अनुने दिसल्यामुळे तिला कॉल करते। कुठे आहात मॅडम? हॉस्टेलला गेली तर तिकडे पण नाही का? इकडे ऑफिसला आली तर इकडे पण नाही, एवढ्याच सासरी गेली ती, काय करते? रिया मस्करी करत म्हणते, अगं नाही गं बाई, तुला सोडून कशी जाईल? मग ये ना लवकर, मला भेटायचं तुला। रिया हो, मला पण तुला खूप काही सांगायचं आहे, येतेच। आजच्या भागात इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात। बाबा टेक केअर, सी यू नेक्स्ट।